हॅलो फ्रेंड्स, आर्ट गॅलरीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी चौरंगाचा आसनाचा व्हिडिओ दाखवणार आहे। त्याची मी मेजरमेंट घेऊन दाखवते तुम्हाला। हा 15 बाय 15 इंचाचा कॅनव्हास कट करून घेते। तुम्ही तुमच्या चौरंगाच्या मापानुसार कॅनव्हास कट करून घेऊ शकता। याच्यावरती स्वस्तिक कशी आखायची ते पण मी दाखवणार आहे पुढे। त्याची पण मेजरमेंट दाखवली जाईल। हा माझा कॅनव्हास कट करून झालेला आहे। याला आपण असा त्रिकोणी आकारात एक फोल्ड घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला सेंटर आणि मेजरमेंटच्या लाईन्स मिळतील। हा दुसरा फोल्ड करून घ्यायचा आहे। याचा सेंटर राखून घ्यायचा आणि याच्या मधोमध अजून एक फोल्ड करायचा। याच्या आपल्याला पाकळ्या पाडायच्या आहेत। स्वस्तिकची डिझाइन आखण्यासाठी ते आपल्याला उपयोगी येणार आहे। आता याच्या बरोबर मेजरमेंटनुसार आपण 4-4 इंचाचा मार्क करून घ्यायचा आहे लाईन्समध्ये। जिथं आपण सेंटर आखला होता तिथून ज्या कॉर्नर्सच्या लाईन पडल्या होत्या त्या सरळ सरळ आपल्याला आखून घ्यायचं आहे। याची मेजरमेंट साईज आहे 4 इंच। अशा आपल्याला 8ही पाकळ्या आखून घ्यायच्या आहेत। आपल्या लाईन्स आखून झालेल्या आहेत, तर आपण वरच्या साईडनी 1 इंच आतमध्ये मार्क करून घेणार आहोत। 1 इंच आतमध्ये आता वरनं आपणला खाली असा आखून घ्यायचा आहे। माझा फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट केलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं उलट दिसत आहे माझं स्वस्तिक। जेव्हा हाच व्हिडिओ बॅक साईडने घ्याल तेव्हा ते सरळ दिसेल बरोबर। उजव्या हाताला येईल असा स्वस्तिक आपल्याला आखायचा आहे। लाईन्स क्रिएट करायच्या आहेत। वरच्या टोकापासून 1 इंचाचा जिथे मार्क केलेला आहे तिथे आपल्याला आखून घ्यायचं आहे। आता जी क्रॉस लाईन केली आहे तिथे आपल्याला 1 इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि असं वर्ण त्याला लाईन्स द्यायचं आहे, जे की आपल्याला स्वस्तिक बनवण्यासाठी मार्क करून घ्यायचं आहे। हा बघा उलटा दिसतोय ना, हा फ्रंट कॅमेऱ्यामुळं उलटा साईड दिसतोय। 1 इंच आखून घ्यायचं आहे आणि वरनं एक लाईन मारून घ्यायची।
ही झाली स्वस्तिकची डिझाईन तयार. जी आतमधली सरळ लाईन आलेली आहे क्रॉस मारल्यानंतर, तिथं आपणला हा मार्क घ्यायचा नाही आहे, तिथं आपणला उलन लावायचं आहे. हा क्रॉस करून घेते. इथं पेन वापरल्यामुळं मला हा खोडता येत नाही, म्हणून मी क्रॉस करून घेते जिथे आपणला उलन वापरायचं आहे. आता ग्लूगनच्या मदतीने मी फर उलन चिटकवून घेत आहे. माझी गन गरम झालेली नाही आहे. सर्वात आधी मी रेड कलर भरून घेते, एक एक कॅप सोडून. असंच मी एक सोडून एक मी रेडमध्ये घेतले आणि आतला येल्लोमध्ये घेते. थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते व्हिडिओ, जेणेकरून मोठं बनणार नाही, नाहीतर खूप मोठा व्हिडिओ बनतो पळवलं नाही तर. आता इथे मी वरच्या साईडला 1 इंच गॅप सोडून पिंक कलरची शेडनी बॉर्डर घेते. डार्क पिंक कलर आहे हा. 2 लाईन्स करून घेते अशा. आतल्या बाजूने आपणला पिंक कलरचा शेड लाईटवाला भरून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर शेड चेंज करू शकता. आता आतला भरून घेतलेला आहे कलर शेड. मी साईडला लावण्यासाठी हाताच्या मदतीने मेजरमेंट आखून सिंगल कलरनी लावून घेते. बाहेरच्या बाजूने एक अजून पिंक कलरची शेड घेते. त्याच्यानंतर ग्रीन कलरनी बॉर्डर लाईन मारून घेते.
या मला चौरंगाच्या डिझाईनसाठी 4 स्टिक लागलेल्या आहेत आणि उलन लागलेलं आहे. ही जर आसन घ्यायचं असेल तर 350 रुपयाला आपल्याकडे भेटून जाईल.